एनिवे अरे प्रमिला ताई, नमस्कार मॅडम. ही बाई काही पिच्छा सोडत नाहीये माझा. इथे पण का आली आहे? हा ते बिलाचे पैसे देते या बसा. उन्हातून आला असाल, बसा. जेवणाचे पैसे काल ऑनलाईन करून टाकायला हवेतच ना नयनतारा? त्या म्हणाल्या की ऑनलाईन करते, पण मीच म्हटलं ते कॅश लागते ना बाजारात. नाही, असल्या लोकांना घरपर्यंत नसतं अगं बोलवायचं. आता एवढा प्रवास केला, एवढे कष्ट केलेत, इथून इथपर्यंत आलो म्हणून वेगळे ट्रॅव्हलचे पैसे वगैरे मागतात. नाही नाही, वेगळे पैसे नाही घेणार. कामाचे, हक्काचे, कष्टाचे पैसे घ्यायला उन्हातनं फिरायलाच लागतं. त्याशिवाय कसलं सुख आहे ना. मी म्हंटल ना तुला, या साध्या घरातल्या मुली असतात ना, आपला क्लास, आपला स्टेटस नाही हँडल करू शकत. त्यांचं संस्कार, राहणीमान वेगळंच असतं. या मुलाच्या बाबतीत चूक केलीयस, दुसऱ्या मुलाच्या बाबतीत चूक करू नकोस. आपल्या स्टेटसची, आपल्या क्लासची चांगली मुलगी शोध. ॲम्बिशियस. मॅडम माफ करा, मी एक बोलू का? म्हणजे श्रीमंती काय, गरिबी काय, सगळ्यात महत्वाची तर माणुसकी आहे ना. म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं हवीत. आपण संस्कार वर्ग सुरू करूया का तुमचं? नाही, कसं आहे, एवढी खानावळ चालवता, डबे पुरवता, संस्कार वर्ग सुरू करा. आणि काय राहिलं बरं? हां, ज्योतिषशास्त्र तेवढं शिकून घ्या. म्हणजे लोकांचं भविष्य सांगितलं ना की खूप पैसे मिळतात राव आजकाल. आमच्या मुलांचंही भविष्य तुम्हीच सांगा. भविष्य, ज्योतिषी वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही. मेहनतीवर आहे. आणि जेव्हा जे जे व्हायचं ते होणारच असतं ना. कारण प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त हा ठरलेला असतो. घ्या, लागला मुहूर्त. प्रमिला ताई, थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला जेवण नक्की आवडलं ना? खूप आवडलं. इनफॅक्ट पुढच्या वेळेला सुद्धा तुम्हाला सांगेन. हा सांगा. हा येते.